नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी प्रशाला पुणेतर्फे होणाऱ्या अभिव्यक्ती संदर्भातल्या कार्यक्रमांमध्ये आज आपल्याशी गप्पा मारायला आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री चिन्मयी सुमित आलेली आहे. आणि इयत्ता 7वी ते 10वीची मुलं आमच्या शाळेमध्ये अभिव्यक्तीचे वेगवेगळे विषय शिकतात. म्हणजे नाटक असेल, नृत्य असेल, संगीतामध्ये गायन आहे, पेटी, तबला, वक्तृत्व, शिल्पकला, चित्रकला असे वेगवेगळे विषय ते शिकत असतात. आणि या विषयातल्या प्रत्यक्ष व्यावसायिक म्हणून म्हणा किंवा एक्सपर्ट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींचे विचार त्यांना ऐकायला मिळावेत. त्या व्यक्तींशी त्यांचा थेट अगदी शक्य नसला तरी अप्रत्यक्षरित्या संवाद व्हावा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन ज्ञानप्रबोधिनी प्रशालातर्फे आम्ही करतो आहोत. तर आमच्या मुलांशी अप्रत्यक्षपणे गप्पा मारायला ताई तू आलीस, त्यामुळे तुझं स्वागत आणि तुझे मनपूर्वक आभार तू आलीस त्याबद्दल. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या या अभिव्यक्तीच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आजचा जो विषय आहे तो माझी पण त्या विषयामधली उत्सुकता खूप मोठी आहे की एक नट, एक अभिनेत्री म्हणून आपण संहिता हातात पडल्यानंतर नाटक उभं राहीपर्यंत नटाचा प्रवास कसा असतो किंवा काय काय गमती जमती होतात, काय काय घडतं, नट त्याचा विचार कसा करतो, या सगळ्या विषयी मला खूप ऐकायचं आहे तुझ्याकडनं. त्यामुळे मी फक्त प्रश्न विचारणार आणि शांत बसणार आणि चिन्मयीताई बोलेल. सो पुन्हा एकदा तुझं स्वागत. माझा अगदी पहिला प्रश्न, नाटक असं म्हटल्यानंतर तुझ्या मनामध्ये म्हणजे पहिली आठवण काय येते? कधी पहिलं नाटक केलं किंवा काम कधी? मला हे सांगायलाही खूप मजा येईल आणि तुमच्या मुलांनाही, आपल्या सगळ्या मंडळींना, बाल कंपनीला ही ऐकायला फार मजा येईल. नाटक म्हणजे काय ते एक्झॅक्टली माहिती नसताना मी 4.5 वर्षाची असताना माझं पहिलं सादरीकरण झालं. तर माझं बालपण सगळं गेलंय मराठवाड्यामध्ये. आता पुण्यातल्या मुलांना आकाशवाणी ही काही नवीन नाहीये. तुम्ही येता जाताना आकाशवाणी केंद्र सुद्धा बरेचदा ओलांडून गेले असाल, तुम्ही बघितलं असेल. आणि रेडिओवरच्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं ज्ञानप्रबोधिनीच्या मुलांचा सहभागही कधीतरी असत असेल. तर औरंगाबादला असं होतं की माझं बालपण गेलं मराठवाड्यात. तिकडे काही टेलिव्हिजन नव्हतं आमच्याकडे. म्हणजे मी 10वीत गेले तेव्हा टेलिव्हिजन आमच्याकडे आलं. त्याच्यामुळे टीव्ही बघायचा, टीव्हीवरचे कार्यक्रम बघायचे हे काही नव्हतंच. आणि आता तुम्हाला जशी इतकी चॅनल्स बघायला मिळतात तशी त्यावेळेला चॅनल्सही नव्हती. म्हणजे मला आठवतं की मराठवाड्यात जेव्हा पहिल्यांदा टेलिव्हिजन आला, नाही सॉरी, मी 8वीत असताना तर त्यावेळेला तर फक्त दिल्लीचे कार्यक्रम दाखवले जायचे, दिल्ली दूरदर्शनचे. आणि ते सगळे कार्यक्रम हिंदीमध्ये असायचे शक्यतो. मराठी बातम्या वगैरे काहीच ऐकायला मिळायच्या नाहीत तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग काही वर्षांनी, मला वाटते 2 वर्षांनी, आपल्या मुंबईचे म्हणजे प्रादेशिक कार्यक्रम जे आहेत ते आम्हाला बघायला मिळाले. त्याच्यामुळे मुख्यतः करमणूक किंवा मनोरंजन ह्याच्यासाठीच माध्यम म्हणजे आकाशवाणीच होतं त्यावेळेला. आणि आकाशवाणीवरती श्रुतिका असायच्या, बालनाट्य असायची, नपुनाट्य असायची वेगळी वेगळी. तर जसं आपण नाटक म्हणतो तसं जे आकाशवाणीवरून जे आपण ऐकतो त्याला श्रुतिका आणि नभोनाट्य असं म्हणतात. तर त्याच्यासाठी जरा थोडीशी न घाबरणारी अशी मुलं निवडायचे. आणि माझी आई प्राध्यापिका होती मानसशास्त्राची. तर तिच्याबरोबर एक पालीच्या खूप मोठ्या अभ्यासक आणि पाली भाषा, जी संस्कृत सारखी भाषा आहे, त्या भाषेमध्ये शिकवणाऱ्या एक प्राध्यापिका होत्या. त्या भाषेच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या, विभाग प्रमुख होत्या. आणि त्या लहान मुलांना जातक कथा ज्या आहेत त्यांच्यावरती आधारित त्यांनी काही नाटिका लिहिल्या होत्या. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी मला विचारलं होतं. आणि 4.5 वर्षाची मी होते. तर मला वाटतं तेव्हा आता तुमच्याकडे कसं छोटा शिशुगट, मोठा शिशुगट असं सगळं असतं ना, ते काही नव्हतंच. डायरेक्ट पहिलीतच आम्ही शाळेमध्ये जायचो. तर मी अजून जस्ट शाळेत जायला लागले होते नुकतीच. तर त्यांनी मला अक्षर ओळख होती, पण मला जोडाक्षर वाचता यायची नाही. आणि त्या सगळ्या स्क्रिप्टमध्ये जिथे जिथे जोडाक्षर असतील ते डायलॉग्स मला त्यांनी वाचून दाखवले होते.
आणि मग मी ते लक्षात ठेवलं होतं की हा शब्द तांब्या आहे. तो माझ्या इतका लक्षात राहिला की त्याच्यात तांब्या असा एक शब्द होता आणि तो काही केल्या मला वाचता येत नव्हता. तर तो त्यांनी मला वाचून दाखवला. तर मी असं हे करायचं की हे चित्र आलं की तांब्या म्हणायचंय, हे चित्र आलं की आपल्याला हे म्हणायचंय. अशा पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये अजून पूर्णपणे नाटकाची अंग काय आहेत, नाटक म्हणजे काय आहे, नाटक बघण्याच्या आधी मला वाटतं मी ते केलं. त्याच्यामुळे नाटक म्हटल्यानंतर मला अजूनही आपण जे वाचणार असतो ती संहिता हे माझ्या डोक्यामध्ये फार फिक्स बसलेलं आहे. वा. पण मग जेव्हा नाटक हे पहिल्यांदा हे नाटक केलं असतं, तर त्यानंतर पुढे मग शाळेत कंटिन्यू केलं, किंवा ह्या नाटकामुळे जो अनुभव आला तो चांगला अनुभव असल्यामुळे पुन्हा पुन्हा नाटक करावंसं वाटलं, किंवा मग शाळेत काही प्रयत्न त्या दृष्टीने तू स्वतः केलेस, किंवा तुमच्या शाळेत नाटकं होत होती असं काही? काय झालं अमृत, मराठवाडा हा बऱ्यापैकी सगळेच लोक समजतात की फारच मागासलेला भाग आहे वगैरे. म्हणजे मी मराठी बोलू लागले की लोक मला असं म्हणायचे, अरे तू औरंगाबादची आहेस, मराठवाड्यातली आहेस, पण तुझी भाषा खूप शुद्ध आहे. असं म्हणत असताना लोक हे विसरून जायचे की आपण ज्या संतांच्या रचना आता सतत म्हणत असतो त्याच्यातले अर्ध्याहून जास्त लोक हे मराठवाड्यातले आहेत. त्याच्यामुळे एकनाथ आमच्या मराठवाड्यातले आहेत. तर एकनाथांची भारुड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला याचं एक्सपोजर खूप होतं. म्हणजे काला आहे, गोपाळ काला आहे, त्या दिवशीचं कीर्तन आहे, त्याच्यामुळे हे सगळं बघायला खूप मिळत होतं रे. आणि तो भाषेचा संस्कार खूप चांगला होता. आणि जसं मी आकाशवाणीचं सांगितलं तसं आता असं असतं ना, आकाशवाणीचे ए ग्रेड कलाकार, बी ग्रेड कलाकार असे कलाकार असतात. तर मी ते केल्यानंतर माझी एवढी भीड चेपली होती आणि मला ते सगळं वातावरण इतकं आवडायचं की अगदी वक्तशीरपणा, बरोबर 5 म्हणजे 5 वरती तो काटा आला की कार्यक्रम सुरू होणार. चॉकलेट मिळायचं कार्यक्रम संपल्यानंतर, गारगार चॉकलेट्स मिळायची. तर ते सगळं मला ते वातावरण इतकं आवडायचं, ते स्टुडिओ मधलं गार गार सगळं, आणि मग ते शांतपणे बोलणं आणि ते सगळं की मला वाटतंय की त्या 2 मध्ये मी 20 एक तरी शूटिंगा केल्या असतील अशा. आणि एका शूटिकेमध्ये तर असं झालं होतं की आम्ही 3घी जणी होतो आणि ऐन वेळेला त्या आजारी पडल्या 2घी जणी, म्हणून त्यांचेही रोल्स मीच वाचते. आणि त्यावेळेला मला कळलं होतं की आता आपण एकटेच, आपण जर 3 वेगळे रोल्स करणार असू तर आपण आवाज बदलला पाहिजे. तर वेगवेगळ्या आवाजात ते वाचून एकाच श्रुतिकेमध्ये असले सगळे प्रयोग मला खूप करायला मिळाले आणि मला त्याची फार मजा आली. आणि संचालिका होत्या केशर मेश्राम म्हणून, त्यांनी खूप मदत केली होती त्या मला हे सगळं करताना, की चिनू असं नाही, मग हिचं वय वेगळं आहे ना, ही मुलगी लहान आहे, त्या आजी आहेत, मग आजी कशी बोलते, असं वगैरे करून करून त्यांनी ते करून पण घेतल्या होत्या गोष्टी. तर ते मला खूप आवडलं होतं की आपल्याला कोणीतरी काहीतरी सजेस्ट करताय आणि ते आपल्याला करता येते. नुसतं सूचना ऐकून आपल्याला त्या गोष्टी करता येतात हे सुद्धा थोडंसं कळलं होतं. पण औरंगाबादचं वातावरण असं बालनाट्यांचं वातावरण वगैरे नव्हतं. म्हणजे मला आता, मी माझ्या मुलांना दर सुट्टीमध्ये, दिवाळीची सुट्टी आली की एका तिकिटावर 3 नाटकं वगैरे असं असतं की नाही, तसं काहीच नव्हतं औरंगाबादमध्ये वातावरण. म्हणजे मला आठवतंय मी पुण्यालाच येऊन बालगंधर्व मध्ये मी 9 वर्षाची असताना कधी जावई बापूच्या गोष्टी वगैरे असली नाटकं बघितली होती. किंवा सतीश तारेचे वडील खूप नाटकं करायचे, तर त्यांची काही नाटकं मी बघितली होती. औरंगाबादला ही काही गोष्टच नव्हती. तर त्याच्यामुळे एक श्रीराम पडे नावाचे एक प्रशिक्षक होते, NSD मधून शिकून आले होते औरंगाबादला आणि मराठवाड्यातलेच होते ते. तेव्हा त्यांनी एक नाट्य संस्कार शिबिर घेतलं होतं. त्या शिबिरामध्ये मी गेले तर मी एकटीच लहान मुलगी होते. त्याला काही वयाचा निर्बंध वगैरे नव्हता. 50-50 वर्षाचं आणि एक तर रिटायर्ड आजोबा पण आमच्या बरोबर शिकायला होते. तर अशा पद्धतीचं वातावरण होतं सगळं. आणि त्यांनी एक मिशी हरवली आहे नावाचं नाटक केलं होतं आणि ते व्यावसायिक पातळीवरती केलं होतं बरं का. औरंगाबादमध्ये झालेलं पहिलं बालनाट्य, आणि त्याच्यात मी एकटीच मुलगी होते. मी राजकन्या होते त्याच्यातली. आणि त्याच्यामध्ये मला गायचंही होतं, नाचायचंही होतं, आणि माझीच कथा होती ती, माझी आणि माझ्या वडिलांची. तर त्यावेळेला औरंगाबादची मुलं आणि पालक एवढे असुसलेले होते अशा पद्धतीच्या करमणुकीसाठी की आम्ही एक प्रयोग केल्यानंतर गर्दीच संपेना बाहेरची, आम्हाला एका दिवशी एकाच्या ऐवजी लागोपाठ 3 प्रयोग त्याच सभागृहात करायला लागले. त्याच्यामुळे नाटक सुटलं नाही. म्हणजे त्यावेळेला मी बरोबर मला वाटते मी 11 वर्षाची होते. सो 11व्या वर्षी मी हे नाटक केलं. मग नंतर बाबा आढावांची जी एक संकल्पना होती, एक गाव एक पाणवठा,
ह्या सूत्रावरती आधारित चळवळ अख्ख्या महाराष्ट्रात सुरू होती. कारण आपल्याकडे असं आहे की 2 वेगळे पाणवठे आणि कुठे कुणी पाणी भरायचं याच्याबद्दलची एक थोडीशी सामाजिक विषमता आणि हे सगळं. तर ह्याच्यावरती आधारित एक हलकं फुलकं कथा होती, आसवं गाळतात कासवं नावाची. की गावातली विहीर एकदा पाणीच देणं बंद करते, पाणीच येईन असं होतं विहिराला. आणि मग सगळेजण शोध घेतात की विहिरीला पाणी काय येत नाही, विहिरीला पाणी काय येत नाही. आणि मग एक जण अशी कथा सांगतो त्याच्यातला माणूस की हे गावात पहिल्यांदा ही एकच विहीर होती आणि ह्याच्यावरती सगळेच जण पाणी भरायचे. पण नंतर नंतर विषमतेमुळे गावकुसा बाहेरच्या लोकांनी दुसऱ्या विहिरीत पाणी भरायचं आणि गावातल्या लोकांनी ह्या नदीवरती पाणी भरायचं. असं जेव्हा झालं, ती विषमता बघून खाली 2 कासवं राहतात, ती रडतात. आणि ती रडली की त्यांच्या आसवांचे होतात मोती. आणि मोती ही झाली सॉलिड गोष्ट, त्याच्यामुळे तिने त्या झरा आटवलाय खालचा आणि म्हणून पाणी येत नाहीये. तर आपण जर ती विहीर परत खोदली तर आपल्याला मोतीही मिळतील, पाणीही येईल, पण आपल्याला वचन द्यायला लागेल की आता आपण विषमता पाळणार नाही. अशा पद्धतीची ती गोष्ट होती. आणि त्याच्यात पण मी काम करायचे. ती नृत्य नाटिका होती, ती माझ्या आईने लिहिली होती. म्हणजे ही कथा महावीर जोंधळे यांची होती आणि आईने त्याच्यावरती नाटक लिहिलं होतं, गाणी तिने लिहिली होती, गाण्यांच्या चाली तिने दिल्या होत्या. आणि आम्ही सगळा मोठा एक 30 जणांचा आमचा समूह होता. आम्ही 30 जण मिळून आमची टीम होती, चमू होता आमचा. आम्ही त्या नाटकाचे प्रयोग केले बऱ्यापैकी. सो नाटक तसं सुटलं नाही. पण शाळा पातळीवरती नाट्याच्या स्पर्धा असायच्या, म्हणजे मोनोलॉग्स करायच्या किंवा ड्रेस असायचं. पण नाटकाशी संबंधित अख्खं नाटक वगैरे कुणीच करत नव्हतं. मी 8वीत गेल्यानंतर एक नाटक बसवलं होतं ज्याच्यात मी काम केलं नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या अशा पद्धतीच्या होत्या औरंगाबादमध्ये ज्या होत्या त्या. आता खूप चित्र बदललं, मग नंतर तिथे ड्रामॅटिक्स डिपार्टमेंट सुद्धा आलं, नाट्य विभाग आहे आता औरंगाबादमध्ये. पण असं माझं बालनाट्य सुरू राहिलं. मग शाळेमध्येच असताना 7वीत असताना बरोबर एक युनायटेड स्कूल्स ऑर्गनायझेशन नावाची एक ऑर्गनायझेशन होती. तर त्या संस्थेतर्फे पूर्ण भारतातल्या शाळांना एकत्र आणून वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या. तर मला आठवतंय की ते असं आमच्या वेळेला असं वातावरण असायचं की तू अभ्यासात पण हुशार, मग तूच खेळात भाग घ्यायचा, तूच चित्र काढायची, तूच पाहुणे आले की स्वागत गीताला उभं राहायचं. कारण सभाधीटपणा नसायचा मुळात, घाबरायची मुलं ना. तर मला तो प्रचंडच होता. त्याच्यामुळे त्या स्पर्धेमध्ये मला वाटतं की एक चित्रकला सोडली तर बाकीच्या सर्व इव्हेंट्स मध्ये मी होते. म्हणजे नाचात होते, गाण्यात होते, सगळ्यातच होते. आणि त्याच्यात बऱ्यापैकी बक्षीसही मिळाली, वक्तृत्व स्पर्धा. एक मला सांगायला खूप अमृत वाटतं ह्या सगळ्याच मुलांना मला सांगायचं की भाषेची एकदा गोडी लागली की बोलावंसं वाटायला लागतं. ती भाषा कुठेतरी ऐकाविषयी वाटायला लागते. एका शब्दाला बरेच शब्द सुचायला लागतात. व्यक्त व्हावंसं वाटायला लागतं सारखं. हे कुणाला तरी सांगावं, मला व्यक्त व्हावंसं वाटतं वगैरे खूप मोठी झाली संज्ञा, पण मनात काय आलंय ते सांगावंसं वाटतं कुणाला तरी. आणि ते सांगताना खूप छान सांगायला यायला लागतं, कारण भाषा छान झालेली असते. तर त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा मी निरनिराळ्या खूप केल्या आणि शाळेला खूप बक्षिसं मिळवून दिली. मी मिळवली, शाळेलाही मिळवून दिली. तर त्याची मला भारी मजा यायची की तो एक विषय काहीतरी मग डोक्यात काही दिवस चाललाय. मग आईची मदत असायचीच, आईची असायची, वडिलांची असायची. ते दोघेही फार उत्तम वक्ते आहेत, व्याख्याते आहेत, त्याच्यामुळे त्यांची मदत असायची. पण नंतर मग आई म्हणायची मला की पहिला आई भाषण लिहून देणार, ते पाठ करायचं आणि जाऊन तिथे घडाघडा म्हणायचं, एवढंच असायचं. पण नंतर आई मुद्दे लिहून द्यायची आणि भाषण लिहायला लावायची. मग निबंध स्पर्धा होत्या, ह्या स्पर्धा होत्या. त्याच्यातून मग मला असं वाटतं की थोडं ते एक तर सभाधीटपणा पण आला, भाषेची गोडी लागली, उच्चार स्वच्छ झाले, लोकांचं ऐकायची सवय लागली. कारण नटाला ती फार आवश्यक असते, दुसऱ्यांचं ऐकण्याची सवय असणं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला वाटतं की नाटक न करता सुद्धा माझं हे प्रशिक्षण काय म्हणू बरं आपण, त्या अनुषंगाने झालं. सुरुवात. वा. आता यातली फार गमतीची गोष्ट तू आता बोलता बोलता म्हणालीस की मगाशी तू म्हणालीस की माझी एका पॉइंटला भीड चेपली. आता भीड चेपली असं म्हणताना भीड चेपल्यानंतर तो आनंदाचा प्रवास सुरू होतो. तोपर्यंत मात्र एक टेन्शन असतो, एक भीती असते किंवा थोडंसं लाजल्यासारखं होत असतं. अशा सगळ्या ह्याच्यातनं आपण सगळेच जात असतो.
तर तो तो जो अलीकडचा प्रवास आहे, म्हणजे तू फार मस्त सांगितलंस की भाषेची गोडी एकदा लागली की मग जी काही मजा आहे आणि मग ती सतत वेगवेगळं करून बघावं असं वाटतं. फक्त ही गोडी लागेपर्यंतचा मात्र जो प्रवास आहे, म्हणजे आता विशेषतः पालक असं करतात की नाही नाही, नाटकाचा नक्की तू कोर्स कर म्हणजे, किंवा वर्कशॉप कर म्हणजे मग सभाधीटपणा येईल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे वगैरे. आता या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे ही सगळी बाय प्रोडक्ट्स वाटतात मला त्यातली. पण त्यातली ही जी मजेची गोष्ट आहे की माझी एकदा भीड चेपली की मी त्यात मजा करू शकतो. तर या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की शाळेमध्ये जेव्हा आपल्या आजूबाजूला जी मित्रमंडळी असतात आणि आपली भीड चेपलेली असते, आपण बिंदास काम करत असतो, तर अशा वेळेला कधी कधी आपला आपली जी भीड चेपलेली असते, तर अशा भीड चेपलेल्या मुला मुलींचा आधार घेऊन आपली मित्रमैत्रिणी थोडंसं काहीतरी करू पाहतात किंवा मग त्यांना हो आपला हो. आधार वाटत असतो. तर अशा वेळेला आपण, म्हणजे दोन्ही अंगांनी मी आता याच्याकडे बघतोय की असं एखादं भीड चेपलेलं मूल त्याच्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे बघताय, तर असं कधी काही तुझ्या मित्रमैत्रिणींबरोबर तुझा काही अनुभव आहे शाळेत नाटकात काम करताना, किंवा तुझे आता 8वीत बसवलंच नाटक ज्यात तू काम केलं हो नाहीस, तर हो. त्या मला ते नाटक बसवलं कारण कोइन्सिडेंटली माझ्याही 8वीत मी एक नाटक बसवलं होतं आणि त्यात मी काम नव्हतं केलं. पण मला त्यातली गंमत अशा अशा दृष्टीने ऐकावीशी वाटते किंवा विचारावं असं वाटतं की जेव्हा तू ते त्यात ते बसवलं नाटक पण काम नाही केलंस, तेव्हा आपल्याच वयाचे मित्रमैत्रिणी आणि आपण त्या डिरेक्शनचा तो एक आपल्याकडे ती जबाबदारी, तर आपण त्यांना कशा, म्हणजे तू कशा पद्धतीने ते सगळं हँडल केलंस ही सिच्युएशन? मी तुला सांगते, आता हे मुलांना पण खूप गंमत वाटेल हे ऐकायला. मला शाळा अजिबात आवडायची नाही. मी खूप शाळा बुडवायचे, खूप खोटं बोलायचे, त्याच्यासाठी फार नाटकं केली मी. की शाळेत जायची वेळ झाली, युनिफॉर्म घातला की पोटात दुखायचं आणि असं व्हायचं. माझी आई माझ्यापेक्षा खट होती, ती मानसशास्त्रज्ञ होती. ती शांतपणे मला विचारायची की चिनू, तुला शाळा बुडवायची का, तर तू मला असं सांग, मला शाळेत जायचं नाही, मी तुला घरी बसू देईन, पण तू जर खोटं बोललीस की माझ्या पोटात दुखतंय तर मला तुला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. ही एक गोष्ट आहे. आणि मला माझी माझी मुलं कॉलेजमध्ये शिकायला आलेली आहेत, त्यांची कुणाची पोटं दुखत नाहीये आणि त्यांना शिकवायला जर मी वेळेवरती गेले नाही तर मला खूप वाईट वाटेल, असं ती म्हणायची. मग मी तिला सांगायचं, नाही मला कंटाळा झालाय, मला आवडतच नाही शाळा. आणि असं म्हणून म्हणून मी सतत घरी बसायचे. आणि त्या ह्याच्यामध्ये माझ्या आईने सरळ जाऊन माझ्या शाळेत सांगितलं होतं की तिला आवडत नाहीये शाळा, तुम्ही तिच्यावरती आता काय कराल. बरं यायचे शाळेत इतके कमी दिवस जाऊन परत मी पहिल्या 3 नंबर असायचा माझा, पहिला अगदी नसेल तरी 3रा तरी नंबर माझा असायचा. हुशार होते बऱ्यापैकी. पण नंतर मग 4थी नंतर तो जो गणित नावाचा बागुलबुवा एक आला, मला गणित अजिबात आवडायचं नाही आणि आवडायचं नाही त्याच्यामुळे मला ते गणित यायचं नाही. आणि त्याची मला इतकी धास्ती होती, मला बाकीचे सगळे तास आवडायचे पण ते गणित आलं की मला भयंकर भीती वाटायची. आणि त्याच्यामुळे मी अशी खूप हे झाले होते की शाळेत जायचं नाही. मग शाळेत गेलं नाही की नॅचरली म्हणजे मग जाईन शाळेत तेव्हा सगळ्या मुली विचारायच्या, सुरवे तू एवढी कशी शाळा बुडवतेस आणि अशी काय तू वगैरे ते बोलायच्या. मग ते नको वाटायचं. मग खोटं सांगायचं की मला हे आहे, मला ते झालंय, मला मी आजारीच होते वगैरे. मग ते इतकं मलाच स्वतःला इरिटेट व्हायचं कारण खोटं बोलायला अजिबात आवडायचं नाही. तर मग ते त्या ह्याच्यामध्ये मी एका स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्या स्पर्धेमध्ये मला बक्षीस नाही मिळालं. म्हणजे बक्षीस नाही मिळालं म्हणजे पहिल्या 3 नाही मिळालं, मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. पण मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं ह्याच्यासाठी माझ्या शाळेमध्ये प्रार्थना असायची, सगळेजण सकाळची जी प्रार्थना असायची, प्रार्थनेनंतर माझ्या मराठीच्या बाईंनी सगळ्या शिक्षकांकडून कॉन्ट्रीब्युशन घेऊन माझ्यासाठी 2 पुस्तकं आणली होती आणि ती पुस्तकं मला सगळ्या शाळेसमोर दिली गेली बक्षीस म्हणून शाळेकडून. आणि मला ते म्हणजे त्यानंतर मला ती शाळा माझी फार वाटायला लागली. आणि मग वाटलं की स्पर्धेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर शाळेचं नाव पाहिजे. मी अशीच जाऊन चिन्मयी सुर्वेला भाषण करून द्या, कोण करू द्या कोण म्हणेल. त्याच्यामुळे मग त्या शाळेची मग मी त्या शाळेमध्ये त्याच्यामुळे हे भीड चेपण्यासाठी हे प्रोत्साहन मिळणं समोर हे खूप आवश्यक असतं. आणि तो माझा स्वतःचा अनुभव असल्यामुळे तोच अनुभव मी जेव्हा नाटक बसवलं त्यावेळेला मी माझ्या मैत्रिणींबरोबर ते अगदी सहजपणे करू शकले. त्यात परत असं होतं की माझी मैत्री फार चटकन होते लोकांची. त्याच्यामुळे मी जरी शाळेत जात नसेल किंवा काही नसेल तरी माझ्याबद्दल सगळ्या मुलींना विलक्षण प्रेम होतं माझ्या शाळेतल्या. माझी कन्या प्रशाला होती,
सगळ्याच मुली होतो आम्ही शाळेमध्ये. तर माझी प्रत्येकीशीच घट्ट मैत्री होती. म्हणजे मला जर असं विचारलं की तुझी जवळची मुलगी कोण कोण, तर मला माझ्या वर्गातल्या 64 मुलींची नावं सांगायला लागायची. अशी प्रत्येकीशी जवळीक होती. त्याच्यामुळे हायरार्की नव्हती. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने नाटक मी करत गेले होते, श्रुतिका असेल किंवा नाटक असेल, की आपल्याला सूचना मिळाल्यानंतर त्याच्यानंतरचा विचार करण्याची जी गोष्ट आहे ती आपली जबाबदारी आहे नट म्हणून. त्याच्यामुळे मी सुद्धा जर मी शिकवलं असतं माझ्या बरोबरीच्या मुलींना, तर त्यांना असं वाटू शकलं असतं की ही का शिकवते. त्याच्यामुळे ह्या वेळेला तालीम करायची आणि ह्या वेळेपर्यंत तालीम करायची, ह्याबद्दलचं माझं म्हणणं सोडता माझं एकटीचं काही म्हणणं मी म्हणते म्हणून तुम्ही ऐका असं म्हणणंच नसायचं. आम्ही मिळून नाटक केलं. त्याच्यामुळे मी जरी ते बसवलं तरी प्रत्येकीला असं वाटत होतं की ह्या नाटकामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ते नाटक करताना पण हा प्रयोग केला होता की आज ह्या मुलींनी हा रोल केला तर उद्या तिने दुसऱ्याच रोलचं वाचायचं, जेव्हा वाचन करत होतो तेव्हा. तर ते मलाच सुचलं होतं. का सुचलं होतं त्याच्या मागे काही फार लॉजिक किंवा विचार काही नव्हता, पण सगळ्यांनी सगळे रोल वाचून घेतले एकदा की मग प्रत्येकीला पूर्ण नाटक आपलं माहिती असेल, फक्त आपल्या आपल्या पुरतं कोणी काही करणार नाही. आणि मग त्याच्यामधून लोकांकडून खूप सजेशन्स पण आली एकमेकींना की अगं तू हे असं करून बघ ना, अगं तू ते तसं करून बघ ना. आणि त्याच्यामुळे तर कुठेच हे चिन्मयीचं नाटक आहे, हे चिन्मयीनी बसवलंय आणि आम्ही तिच्या हाताखाली काम करतोय असला काही फीलच नव्हता. वा. आता मी पुढच्या मुद्द्याकडे येतो, पण मला त्याच्यातही एक गंमत वाटते की तू श्रुतिकेपासून सुरुवात केलीस. श्रुतिकेमध्ये तुला वाचायचंच होतं, म्हणजे समोर स्क्रिप्ट होतं, पण जेव्हा प्रत्यक्ष रंगमंचावरचं नाटक करायची वेळ येते तेव्हा पाठांतर हा जो काही मुद्दा असतो, ह्याच्यातही अनेक गमती जमती घडतात प्रत्येकाचे. म्हणजे मला आता, मी मुलांबरोबरही काम करतो, मी स्वतःही काही नाटकांमध्ये काम केलंय, त्यामुळे मला माहितीये. पण मग पाठांतर हा मुद्दा हँडल करताना तुझी काही अशी स्पेसिफिक पद्धत आहे पाठांतराची, किंवा तू ती डेव्हलप केलीस, किंवा काय झालं ओव्हरऑल पाठांतर हा विषय कसा? कारण श्रुतिकेमध्ये आपण कम्फर्ट झोन मध्ये असतो, समोर स्क्रिप्ट आहे, वाचायचंय, आणि मग काही त्याच्यात म्हणजे व्हेरिएशनचाच मुख्य विचार आहे. मगाशी तू म्हणालीस तसं व्हॉइस मॉड्युलेशन काही आहे, पण मग पाठांतर हा मुद्दा आल्यावर काही पोटात गोळाबिळा आला का? नाही आला. याचं कारण असं आहे अमृत, जसं मी म्हंटल ना तुला की मी त्याच वयात काम करायला लागले जेव्हा पाठांतर आपल्या आयुष्यात होतच. तर आपण शाळेच्या कविता पाठ करतच होतो ना तेव्हा. बरोबर. म्हणजे आता एखाद्या माणसाला तरी 30 वर्षाचा असतानाच पटकन जर एखादं नाटक करायला घेतलं तर त्याला कदाचित तू म्हणतोस तसा प्रॉब्लेम होऊ शकतो पाठांतराचा. पण त्या वेळामध्ये आपण त्या पाठांतराच्याच मुशीत होतो अजूनही, की पाढेपाठ करायचे, कविता पाठ करायचे. किती कवितांचे आपल्याला अर्थ कळायचे नव्हतेच कळत, तरी पण आपण पाठांतर करत होतो, शब्द शब्द वाचून त्या शब्दाचा वेध घेत घेत त्याचा माग काढत काढत आपण कविता पाठ करत होतो. नंतर मग कधीतरी जाऊन त्याची पुढे गेल्यानंतर त्या कविता कळल्या, आता त्या आवडीच्या झाल्या आणि हा सगळा मुद्दा वेगळा. पण परीक्षेसाठी पाठांतरच करत होतो आपण सगळ्या गोष्टींचं. त्याच्यामुळे त्या प्रॅक्टिस मध्ये असताना, त्या सिस्टीम मध्ये असतानाच मी नाटक करायला लागले. त्याच्यामुळे पाठांतराचा फार बाऊ झाला नाही कधी. आणि त्यावेळेला असं नसायचं ना रे की 5 दिवसात उठून आपल्याला नाटक करायचंय. आम्ही जे नाटक केलं होतं आसव गाळतात कासव, आपली जेव्हा तयारी होईल आणि जेव्हा आपल्याला वाटेल की आपण नाटक करू शकतो त्यावेळेला आपण प्रयोग लावायचे असायचे. त्याच्यामुळे 1.5 महिना तालमी व्हायच्या. आणि मग ते 1.5 महिन्यामध्ये ते इतकं आपसूक होऊन जायचं ना सगळं, ज्या गोष्टी व्हायच्या ते. पण आता जेव्हा कधीतरी असं होतं की खूपदा असं होतं ना की व्हिडिओ बाईट्स द्यायचे असतात, ते तर नवीन पद्धत निघाली, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन झालेत. मग ते असे जरी मोठे मोठे जरी असले तरी सुद्धा त्याच्यातला आशय काय आहे तो समजून घ्यायचा आणि अगदी त्या शब्दात फार जास्त नाही अडकायचं. काही काही शब्द असतात, म्हणजे जसं मी तुला सांगते आता की तेंडुलकरांचं तुम्ही नाटक करत असाल किंवा तुम्ही सावरकरांची एखादी तुम्हाला कविता सादर करायची असेल किंवा त्यांचा एखादा निबंध तुम्हाला पाठ करून कुणाला तरी म्हणून दाखवायचा असेल, असं जर असेल तर त्यांच्या शब्दांमध्ये आपण नुसता आशय शोधून आपण आपलं काही नाही घालू शकत. तिकडे तुम्हाला तेच तंतोतंत त्यांनी जे लिहिलंय तेच तुम्हाला सादर करायचं आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्याकडे आलेलं जे स्क्रिप्ट असतं त्यावेळेला जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही करायचे असतील, बदल थोडेसे करायचे असतील, कधी कधी असं होतं की लेखक लिहिताना सिरियलच्या बद्दल असं होतं, मालिकेच्या बद्दल अगदीच असं होतं की त्याच्याकडे पहाटे 4 वाजता सीन येतो
आणि 7 वाजता आमचं शूटिंग असतं. तो 4 वाजता बिचारा अर्धवट झोपेमध्ये त्यांनी पटापट पटापट सीन्स लिहिलेले असतात. तर मी आता जी एक सिरियल करत होते, मुलांनी काही बघितलं असेल तर ती जी बाई होती ती मी ग्रामीण बाजाचं सगळं मराठी बोलायचं. लेखक आमचा काय सगळं सतत ग्रामीण बाजाचं लिहित नव्हता त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे कधी कधी असं व्हायचं की पटपट डायलॉग लिहिताना ते कधी कधी खूप शुद्ध स्वरूपात लिहून यायचं. तर मग ते लक्षात ठेवायला लागायचं की अरे नाही नाही, मला सीन करायला भरपूर वेळ असतो ना, त्याला खूप लिहायचं असतं. तर मग विचार करून मग थोडंसं ते बदल करायचे आणि मग ते पाठांतर करायचं. असं करून ते करता येतं. त्याच्यामुळे ही जी फ्लेक्झिबिलिटी असते पाठांतराची ती ठेवायला लागते मुळात, की मला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की नाटक असो, सिनेमा असो, मालिका असो, या सर्व गोष्टींमध्ये नेहमी असं असतं की गोष्टच सांगितली जाते ना. आपण गोष्टच सांगत असतो. आपण कथेकरीच आहोत. आपण कथाकथनच करतोय. तर जी कथा आहे ती सगळ्यात महत्वाची. लिखित शब्द हा सगळ्यात पहिल्यांदा आणि अंतिमतः महत्वाचा हा लिखित शब्द आहे. तो तुम्हाला सादर करायचा, तो तुम्हाला पोचवायचा आहे. त्याच्यामुळे तिथे मस्ती नाही करायची. तुम्ही सवलत घ्या, तुम्ही थोडीशी सूट घ्या, तुम्ही त्याला आणखी अधिक सुंदर करा, पण मस्ती नाही करायची. अत्यंत सिन्सिअरली जर काही करायचं असेल तर ते परत परत तुम्हाला मिळालेल्या संहितेचं वाचन हे फार आवश्यक असतं. जितकी तुम्ही ती वाचत जाता तितकी तुम्हाला उलगडत जाते आणि मग पाठांतर ही एक तांत्रिक गोष्ट न उरता ते आपोआप व्हायला लागतं तुमच्याकडून. त्याच्यामुळे मला वाटतं मी पाठांतराला नेहमी तशाच पद्धतीने बघितलंय आणि त्याच्यामुळे अख्खं नाटक पाठ होतं. म्हणजे दुसरा नट चुकला तरी सुद्धा त्याचा काय डायलॉग आहे तो लक्षात राहतो. आणि जेव्हा आपल्याला लिहून दिलेला असतो ना, तेव्हा तो संवाद नसतो, तो आपल्याला घडवायचा असतो. तर ते जर लक्षात ठेवलं तर मला वाटतं की पाठांतराचा बागुलबुवा कधीच वाटत नाही. क्या बात आहे. हे फारच मस्त सांगितलंस तू आता, आणि खूप छान समजावून सांगितलं की आपल्याला देताना, लिहून दिलेला असताना तो संवाद नसतो, तो संवाद आपल्याला घडवायचा असतो. त्यामुळे ते कसं म्हणायचंय, काय म्हणायचंय, आणि ही प्रोसेस पण खूप इंटरेस्टिंग सांगितलीस तू की ते समजून घेतलं एकदा की ते आपोआप आपलं अंगवळणी पडत जातं. अखंड वाचन. डॉक्टर लागू सुद्धा म्हणायचे की मी खूप वेळा ती संहिता वाचतो. तर हे अखंड वाचन फार महत्वाचं आहे. वा. आता नट म्हटल्यानंतर आता मला ना कायम असा प्रश्न पडतो बरं का ताई, की हे जे नृत्य शिकणाऱ्या मुली किंवा मुलं असतात, म्हणजे क्लासिकल नृत्य, कथक असेल, भरतनाट्यम असेल, किंवा तबला वादन शिकणारी मुलं मुली, पेटी वादन करणारी मुलं मुली, या सगळ्यांकडे ना ते रियाज करतात, खूप रियाज करतात. रोजचं त्यांचं काही ना काही ठरलेलं असतं की अमुक एक करायचं, इतका तास हे करायचं, ते करायचं. नट हा रियाज करतो म्हणजे काय करतो, किंवा त्यांनी काय करायला पाहिजे? किंवा मघाशी तू एक फार गमतीशीर तो किस्सा सांगितलास की तूच बसवत असलेल्या नाटकामध्ये मग तुम्ही वाचन करत असताना प्रत्येक मुलगी वेगवेगळं वाचून बघायची. मला पटकन असं 2 मिनिटं तो एक वेगळा रियाजच वाटून गेला अभिनयाचा, की आज वेगळंच पात्र वाचून बघायचंय मला वाचन करताना. पण मग नट म्हणून जेव्हा आपण व्यावसायिक नट म्हणून, आपल्याला माहित नाहीये कधी कुठला रोल ऑफर होणार आहे, कधी कुठल्या रोलसाठी विचारलं जाणार आहे, पण आपल्याला तयार तर राहायचंय बाबा सगळ्यासाठी. मग असं असताना तू नट म्हणून काय काय करतेस रियाज, किंवा काय करायला पाहिजे असं तुला वाटतं? एक तर कसं आहे अमृत, जे प्रशिक्षित नट असतात ना, की ललित कलामधून आले, NST मधून आले, त्यांना त्यांच्याकडून ह्या गोष्टी केल्या जातात. का रे लो बॅटरी आलं माझं? काहीतरी व्हिडिओ गेलाय. हो का? आला. हो. तर त्या लोकांना माहिती असतं की त्यांच्याकडे ती गोष्ट त्यांना अवेलेबल आहे, त्यांना उपलब्ध आहे, की या पद्धतीचं ट्रेनिंग असतं, हे त्यांच्याकडून करून घेतलं जातं. शारीरिक असेल, आवाजाच्या बाबतीतलं असेल, वेगवेगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. मी प्रशिक्षित नटी नाही. मी हळूहळू कामातून काम असं शिकत गेलेली मी आहे. त्याच्यामुळे मला ठोसपणे मला माहिती नाही की हे ह्या पद्धतीने रियाज करावा किंवा केला जावा असं. माझ्यासाठी स्वतःसाठी असं असतं की मी जे काही वाचन करते, एरवी सुद्धा जे अवांतर माझं वाचन असतं, माझं बघणं असतं,
बघणं हा पण फार मोठा रियाज असतो, की इतर लोक काय करतायत, कशा पद्धतीने त्या भूमिकेला सामोरे जात आहेत, कशा पद्धतीने त्या गोष्टी आत्मसात करतायत, काय छोटी छोटी कामं करतायत, काय छोट्या छोट्या लतोबी उचलतायत, कशा पद्धतीने नाटक सादर केलं जात आहे, आत्ताचं नाटक. कारण सतत मला वाटतं की हे क्षेत्र असं आहे की इथलं तंत्र सतत बदलत जात आहे, मालिकांमधलं स्पेशली तर खूप बदलत जात आहे. मी तर अशा काळात काम केलंय अमृत, की मी जेव्हा चित्रपटात काम करत होते तेव्हा मॉनिटर नावाची गोष्टच नव्हती. आम्हाला जे दिग्दर्शक सांगेल आणि जे कॅमेरामन म्हणेल त्याच्यावरतीच विश्वास ठेवायला लागायचा. आम्हाला आम्ही दिलेला शॉट बघता यायचा नाही परत. तर अशा पद्धतीतून काम करत ते मी आता इतकं सगळं वेगळं झालेलं असताना हे करते की डिजिटल वर्ल्ड मध्ये काम करते, की आता तुमचा शॉर्ट जर त्यावेळेला असं असायचं की आपण चुकलो तर तेवढी तेवढी फिल्म ही वायाच जाणार, हा खर्चच झाला. आता असं होतं की मी जर चुकले तर तो शॉट इरेज केला जातो. अशा पद्धतीचं त्यावेळेला काही नव्हतं, त्याच्यामुळे फार बिनचूक काम करायला लागायचं, अत्यंत मोजून मापून काम करायला लागायचं. तर त्यावेळेला अवधान, खूप व्यवस्थित लक्ष सतत तिकडे असणं हे आवश्यक असायचं. त्याच्यामुळे त्याच्यासाठीचे काही एक्सरसाइजेस जे असतात, जे आपल्या योगामध्ये पण आहेत, निस्पंद भाव नावाचं एक मेडिटेशनच असतं, की ज्याच्यामध्ये तुम्ही डोळे बंद करता आणि आसमंतामध्ये जे जे आवाज येत आहेत एक एक आवाज ऐकायचा त्याच्यातला, किंवा ह्या गोष्टी करायच्या, ह्या मी करत असे. तर त्याच्यामुळे काय होतं की आता मी ते नट म्हणून करत होते का, मी योगाचा अभ्यास करत होते, पण तो इथे उपयोगी पडतो. मग ते असं कळायला लागलं की अरे हा, ह्या गोष्टी नंतर ना हे होतं, त्याच्यामुळे हे आपण रोज बाकीचे योगाचे काही गोष्टी केल्या नाहीत तरी हे मेडिटेशन किंवा ही ध्यानधारणा आपण करायला पाहिजे, कारण त्यांनी आपलं बाकीच्या सगळ्यांकडचं लक्ष जाऊन ज्याच्यावरती फोकस करायचंय तिथे आपण फोकस करू शकतो. सो मला असं वाटतं की प्रत्येक नटाचा रियाज हा वेगळ्या पद्धतीचा असतो आणि त्याच्यामध्ये मला स्वतःला असं वाटतं की विविध कलांचा आस्वाद घेत राहणं, काही शिकायचा प्रयत्न करणं, वाचन करणं, भाषा समृद्ध कशी होईल हे बघणं, हाच मला रियाजाचा खूप मोठा भाग वाटतो. म्हणजे शारीरिक व्यायाम वगळता शारीरिक व्यायाम तर केलाच पाहिजे, कारण असं आहे की तुम्ही 3 तासाचं नाटक करणार आणि 16 तासाचा प्रवास करणार, याच्यामध्ये तुमचं त्या पद्धतीचं आरोग्य तुम्हाला नटाला उत्तम राखायलाच लागतं. कुठेही खायचं, कुठेही प्यायचं, रात्री प्रयोग झाल्यानंतर 2:30 वाजता जेवायचं, ह्याच्यासाठी ज्या पद्धतीची सिस्टीम तुमची करायला लागते ती तुम्हाला करायलाच लागते. बाहेरून खूप ग्लॅमर दिसतं, पण हे मी तुला सांगते की मी असे प्रयोग केलेले आहेत की मी एका प्रयोगामध्ये पलंगावरून खाली पडले आणि माझ्या पाठीला दुखापत झाली. त्याच्यानंतर तो प्रयोग मी गोव्यात करत होते, गोव्याहून आम्ही डायरेक्ट सोलापूरला गेलो आणि मी सोलापूरला पुढचे 2 प्रयोग केले, मग परत आले आणि माझं स्पाईन कोलॅप्स झालं. तर ह्या पद्धतीचा प्रवास झेपला पाहिजे आपल्या शरीराला, ह्या पद्धतीचं काम झेपलं पाहिजे आपल्या शरीराला, ह्याच्यासाठीचा म्हणजे ह्याचा नट म्हणून परफॉर्मन्सशी संबंध नाही डायरेक्ट तसं बघायला गेलं तर, पण ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला तुमच्या लक्षात ठेवायला लागतात आणि त्या दृष्टिकोनातून रोजच्या रोज व्यवस्थित व्यायाम करणं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचा साजच तुमचं शरीर आहे, म्हणजे तुमचं साज म्हणजे साज शृंगारातला साज नाही, वाद्य म्हणून तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे. ह्याच्याच थ्रू तुम्ही करणार जर असाल ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, हेच जर तुमचं माध्यम असेल तर ते निरोगी राखण्यासाठी तुम्हाला जो रियाज करायला लागतो. आणि खरंच तू जे म्हणतोस ते आहे की मी नेहमी असं म्हणते की एकदा ते तुमच्या अंगवळणी पडलं आणि तुम्हाला प्रसिद्धी मिळाली की खूप लोक ह्या गोष्टी करायला विसरून जातात, नाही होत त्यांच्याकडून. तर नटांनी काय रियाज केला पाहिजे ह्याच्याबद्दल खरंच आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचं टेक्स्टबुक नाही, किंवा ह्याच एक 5 गोष्टी आहेत, ह्या प्रत्येक नटाने रोज जर केल्या तर तो रियाज होईल, किंवा असं काही नाहीये, असा कुठला ठोकताळा आपल्याला नाही बांधता येत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यातल्या ज्या कमतरता असतील त्याच्यातून बाहेर यायचं आणि सतत तुमचा कम्फर्ट झोन मध्ये नाही राहायचं, स्वतःला काहीतरी आव्हानं निर्माण करायची आणि ती आव्हानं पूर्ण करत राहणं, हेच मला वाटतं की हाच मोठा रियाज असतो त्याचा. क्या बात, क्या बात. आमचे गुरुजी शामराव जोशी आम्हाला कायम सांगतात की करून बघणं
हा खूप मोठा रियाज आहे. म्हणजे सतत म्हणजे एकच गोष्ट करून बघायची. आता करून बघणं हा शब्द ते फार सोप्या पद्धतीने वापरतात आणि ते म्हणतात करून बघ आणि बघ परत करून बघ. मग हे जे म्हणजे मला मगाशी तू जे म्हणजे अर्थात त्यावेळेला तुम्ही ते तू जसं म्हणालीस तसं खूप ते विचारांती केलेलं नसेल, पण हा कमालीचा अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलेली रियाजाची व्याख्या वाटते की ती प्रत्येक मुलगी दुसरंच काहीतरी वाचून बघायची. म्हणजे सतत वेगळं वेगळं काहीतरी करून बघणं किंवा एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करून बघणं हा नाही, मी कमालीचा. एक शब्द वापरते नेहमी, अमृत, तुला थोडस कट करते मी. सावचित्त असा एक आपल्याकडे शब्द आहे की सतत सावध असतो आपण, आपण काय करतो याच्याबद्दल आपण अवेअर असतो. तर मला असं वाटतं की माझा पहिला प्रेक्षक मीच असले पाहिजे. वा. आणि मी एवढी क्रिटिक आहे आणि मला इतकं म्हणजे माझं नाक तिखट आहे असं पण म्हणतो ना एखाद्याचं, की मला सहजी काही आवडत नाही. मला खूप न्यून पुढाचं एक कशाचं एक कामातलं न्यून मला दिसतं. मी ते बोलत नाही, मी ते सांगून कुचकटपणा करत नाही, पण मला दिसतं. म्हणजे मला असं वाटतं की अरे हे केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं असं मला वाटतं. तर मग मी माझ्याकडे तर खूपच क्रिटिकली बघते. त्याच्यामुळे हे जे करून बघ हे जे आहे ना, हे मला अगदी कळू शकतं. कारण मी मध्यंतरी असं म्हटलं होतं की नेहा जोशी नावाची जी नटी आहे तिचा एक परफॉर्मन्स बघितला होता मी, तिचं एक सादरीकरण मी बघितलं होतं. तिला प्रत्येक क्षणी ती कशी दिसते हे तिला माहिती असतं असं माझं मत आहे. तर त्याच्यामुळे हे नटासाठी हे अवधान फार फार आवश्यक असतं. आपला शब्द आपण ऐकणं, आपला सूर आपण ऐकणं, आणि आपण ह्या वेळेला आपलं तोंड कसं होतंय, आपण रडताना तोंड किती वेडी वाकडी करतोय, ते बिभत्स दिसत नाहीये ना बाहेरून, हे फक्त आपल्याला कळू शकतं सगळ्यात पहिल्यांदा. आणि जर ते तसं दाखवायचं असेल तर मग ते तसं करण्यासाठी काय करायचं हे तुझं तुलाच कळू शकतं. त्याच्यामुळे सगळ्यात हे करून बघणं हे फार फार महत्वाचं आहे. वा, फार सुरेख शब्द सांगितलं, मला माहिती नव्हता हा शब्द, सावचित्त. वा. पुढचा प्रश्न माझा असा आहे की दिग्दर्शक आणि नट हे जे नाटकातलं काय म्हणूयात, हे दोन ज्या एंटिटीज आहेत यातलं जे नातं आहे, तर त्याच्यामध्ये दिग्दर्शक आपल्याला सगळं 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 सांगतो आणि आपलं सगळं तसंच्या तसं आपण सगळं करतो. असं असतं का दिग्दर्शक म्हणतो की नाही तुला हवं ते कर, मग मी तुला मी कसं कसं तुझे अनुभव आम्हाला, अभिनेत्री म्हणून तुझे अनुभव, तू ज्या ज्या दिग्दर्शकांबरोबर काम केलंस ते ऐकायला आवडेल. कारण म्हणजे मला हेच बऱ्याचदा मुलांशी बोलताना मी हे सांगत असतो की वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या हाताखाली आपण काम करायचं म्हणजे काय, तर आता ते प्रत्यक्ष काम केलेल्या व्यक्तीकडनंच त्यांना ऐकायला मिळालं तर मजा येईल. हे फार मस्त आहे. मला फार मजा येते हा प्रश्न विचारल्यानंतर, कारण मी खरंच अशा दिग्दर्शकांकडे काम केलंय की मी करतो तसंच करून दाखव, ते तुझं तू कर ना आता असं. त्याच्यामुळे आणि निरनिराळे किस्से आहेत याच्याबद्दलचे. तर मुळात दिग्दर्शक हा शब्द सावरकरांनी दिलाय हे सगळ्यांना माहितीये का? दिग्दर्शक हा शब्द त्यांनी दिलेला आहे मराठीला. त्याचा अर्थच असा आहे की दिशा दाखवणारा. त्याच्यामुळे ह्या दिशेने जायचं हे सांगायचंय दिग्दर्शकांनी, त्याच्यावरती पावलं कशी टाक नाही सांगत तो. चालून दाखवणं नाहीये आवश्यक त्यांनी, तर त्यांनी दिशा दाखवायची असते आपल्याला. तर त्या दृष्टिकोनातून असं झालं होतं की माझा सगळ्यात पहिल्यांदा दिग्दर्शक होता माझा याच्यामध्ये व्यावसायिक रंगभूमीवरती तो चंद्रकांत कुलकर्णी होता. माझ्याकडून खूप अपेक्षा असलेला, कारण मला 6-7 वर्षाची असल्यापासून त्यांनी चंद्रकांत मला बघितलंय औरंगाबादमध्ये. तोही औरंगाबाद मधला, मीही औरंगाबाद मधली. आणि कसं असतं ना, प्रत्येक शहरातल्या स्मार्टनेसच्या व्याख्या वेगळ्या असतात. मी औरंगाबादमध्ये वाढलेली, त्याच्यामुळे तिथे मी स्मार्ट जरी वाटत असेल तशी मी मुंबईत नाही वाटणार स्मार्ट, ते औरंगाबादमध्ये वाटत होते. तर त्याच्या माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या की मला लगेच पटकन सगळं ग्रास हवं, पटकन सगळ्या मी गोष्टी कराव्यात. आणि काहीतरी त्याला नेहमी प्रॉब्लेम असायचा माझ्याबद्दलचा की तू चालतेसच अशी नाही, तू बसतच नाहीस नीट. कारण मी जरा थोडीशी म्हणजे अंगाने, आता तुमचा विश्वास नाही बसणार, पण मी प्रचंड किडकिडीत होते. आणि आव असं असायचं की मी कुठेतरी पठाण आहे मोठा.
म्हणजे आता जे मी चालते ना ते मी तेव्हा ती अगदीशी किडकिडीत उद्बत्तीसारखी असताना मी तशी चालायचे. त्याच्यामुळे ते कधीच म्हणजे त्याचं काही संगतीच नव्हतं ना तसं बघायला गेलं तर. आणि तो अगदी मला असं म्हणाला होता, कारण पुण्याला पुरुषोत्तम मध्ये मला माई भिडे मिळालं होतं आणि मी गेले होते तिकडे. त्याच्यामध्ये माई भिडेची फार चर्चा होती की, तर तो मला म्हणायचा कुणी दिला तुला माई भिडे, धड चालता येत नाही तुला स्टेजवरती. मग मी त्याला हळूच सांगायचं, नाही रे माझ्या नाटकामध्ये मी फक्त एका जागी बसून बोलले होते. तर मला म्हणूनच तुला बक्षीस मिळालं, एका जागी बसून बोलली होतीस म्हणून. चालत तुला नाटक करायला लावलं असतं तर तुला कधी बक्षीस मिळालं नसतं वगैरे असं. त्याच्यामुळे काही या गोष्टी होत्या ज्या मला तेव्हा अवगत नव्हत्या. आणि मग खूप ओरडा खाल्ला, खूप रडारड व्हायची. आणि त्याचंही बरोबर होतं. त्याला खूप मोठं नाटक करायचं होतं. हे प्रभाकर पणशीकर होते, सुमित राघवन होता नाटकामध्ये. सो हे सगळे दिग्गज होते माझ्या समोर काम करायला. त्याच्यावर त्याला माझं थोडं 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 गोष्टी पॉलिश करत बसणं याच्यामध्ये त्याचा वेळ जायचाच नक्की. आणि मुंबई असल्यामुळे वेळेची कमतरता आणि खूप काम असं असतं नेहमीतलं, नेहमीच ते व्यस्तच असतं प्रमाण. मिळालेला वेळ आणि करायचं असलेलं काम, त्याच्यामध्ये खूप ओरडा खाल्ला मी. खूप म्हणजे इतकी रडलीये, इतका ओरडा खाल्लाय, फटका खाल्लाय. असं करत करत मी ते काम केलं. आणि काम केल्यानंतर जे काही रकानेच्या रकाने भरून आले की काय मराठी रंगभूमीला मिळालेलं वरदान नवीन आणि असं आणि तसं, आणि तिच्या हालचाली आणि तिची बोलीभाषा आणि तिची देहबोली ह्याच्याबद्दल एवढं लिहिलं गेलं की मग मला असं वाटलं की हा हे सगळं आवश्यक होतं करणं. त्याच्यामुळे चंदूनी ह्या छोट्या 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 गोष्टींवरती माझ्या खूप काम केलं. आणि बाकी जर म्हणायलाच असेल तर विजय केंकरे सारखा नट असेल तर तो असं सांगायचा की मग तू ना याला नाचायच्या तुला फक्त 4च स्टेप्स करशील इथपर्यंत, असं तो सांगायचा. आणि मी म्हणायचं अरे तू वेडा आहेस का, 4 स्टेप्स पावणा इतका अंतर आहे का, 2 मध्ये ते संपणार आहे असं मी त्याला सांगायचं. मग तो मला म्हणायचा 1 मिनिट तुझं काय म्हणणं आहे, 4 ना, 4 नाही होणार ना, मी तुला 6 करून दाखवतो इकडे. आणि तो नाचून दाखवायचा विजय तसं. आणि विजय केंकरे इतका ग्रेसफुल डान्सर आहे की त्याने ते केल्यानंतर मी म्हणायचं आजच्या रिहर्सल मध्ये तर मी काही नाचत नाही, कारण मी हे असं नाचताच येणार नाही मला तुझे नाचतोच ते. सो काही दिग्दर्शक हे असे होते. आणि विजयच्या बरोबर मी 3 नाटकं केली. तिन्ही नाटकांमध्ये तो कधीच तुम्हाला म्हणजे काही काही असतात ते आयां असतात ना छोट्या छोट्या बाळांना जेव्हा वाढवत असतात तेव्हा काही आयांना असं वाटतं की नाही नाही याला अजून ठसका लागेल खाताना, तर मग ते मिक्सरमध्ये फिरवून मग त्या अगदीच असं करून देतात पेस्ट. आणि काही काही असतात आया त्या म्हणतात धाडसी असतात त्या जरा की कधी शिकेल खायला, द्या थोडासा पोळीचा तुकडा. त्याच्यामुळे विजय केंकरे जरा द्या थोडा पोळीचा तुकडा. त्याच्यामुळे तो मला कधीच असं काही करून नाही द्यायचा तयार, तो मला विचार करायला लावायचा. विजय जोशी नावाचा एक अत्यंत गुणी दिग्दर्शक होता. केदार आमच्याच वयाचा दिग्दर्शक होता, केदार शिंदे. त्याच्यामुळे हे वेगळे वेगळे दिग्दर्शक होते. केदारचं असं असायचं की त्यांनीच नाटक लिहिलेलं असायचं, त्याच्यामुळे तो खूप एकदम जोशात वाचून दाखवायचा. आणि मग तो मला सांगायचा की हे असं बोल. मग मी म्हणायचे अरे पण सुमित पण तसंच बोलतोय, सगळेच जण तसंच बोलतील नाटकात. मग तो म्हणायचा अरे खरंच. सो अशा गोष्टी आमच्या खूप गंमत जम्मत, म्हणजे असेही नट मिळाले, दिग्दर्शक मिळाले काही काम करताना. पण मला असं वाटतं की तो आपल्या शिपचा कॅप्टन आहे, तो जहाजाचा कप्तान आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे शेवटचा शब्द हा त्याचा. त्याच्याबद्दलचा एक किस्सा सांगेन, एक छोटासा, मुलांना खूप गंमत येईल ऐकायला. संजीव कुमार नावाचे नट तुम्ही कदाचित सगळ्यांनी बघितले असतील. जर बघितले नसेल तर त्याचा अंगूर नावाचा चित्रपट नक्की बघा. विनोदी चित्रपट आहे, त्याच्यामध्ये खूप गंमत गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. त्यांचे दिग्दर्शक गुलजार साहेब. तर एक चित्रपट ते करत होते, आंधी नावाचा चित्रपट होता. तोही चित्रपट बघा, तोही छान चित्रपट आहे. तर त्या चित्रपटामध्ये काम करत असताना एक शॉट झाला, तो चांगला नाही झाला. तर गुलजार साहेब म्हणाले नाही रिटेक करायला लागेल आपल्याला, हा शॉट नाही झाला बरोबर. संजीव कुमार म्हणाले ठीक आहे. तर रिटेक केला. रिटेक केल्यानंतर गुलजार साहेब म्हणाले ओके. संजीव कुमार गेले आणि म्हणाले नाही साहब अच्छा नहीं लग रहा, ये मैं दोबारा कर. गुलजार साहेब म्हणाले ठीक आहे दोबारा कीजिए. त्यांनी दुसऱ्यांदा केला, तोही त्यांना आवडला नाही. त्यांनी तिसऱ्यांदा केला, तोही संजीव कुमारांना फारसा आवडला नाही. चौथ्या वेळेला जेव्हा केला तेव्हा संजीव कुमार म्हणाले हा अभी ये ठीक लगा मुझे, असं म्हणाले संजीव कुमार आणि जाऊन खुर्चीत बसले.
गुलजार साहेबांनी असिस्टंटला सांगितलं, जो दुसरा टेक ओके किया था वही रखना, बाकी के सारे निकाल दो. कारण दिग्दर्शक जो असतो त्याचा दृष्टिकोन हा जास्त व्यापक असतो. नट जो असतो तो आपल्या भूमिकेचा विचार करतो. तो स्वार्थी आहे का नाही, त्यांनी तेच करणं अपेक्षित आहे, ते त्यांनी उत्तमच केलं पाहिजे. पण दिग्दर्शक पूर्ण नाटक हे साकल्याने बघत असतो. त्याचा जरा असा वरचा अँगल असतो, त्याच्यामुळे त्याला पूर्ण नाटक दिसत असतं, त्याला सगळं दिसत असतं, पुढे काय घडणार आहे काय नाही. त्याचा आवाका आपल्यापेक्षा थोडासा जास्त असतो, त्याच्यामुळे त्याला जे दिसतंय त्याच्यात आपली सोंगटी बसतीये का, त्याच्यात आपला हा तुकडा नीट बसवणं छान करून, हे आपलं काम. तर ते आपण चोख करायचं असतं आणि त्याच्यासाठी मदत दिग्दर्शकाचीच घ्यायची. काहीही नवीन सुचलं, मला प्रयोगात सुचायचं कधी कधी की मला हे करायचंय म्हणून, काय होतंय हरकत नाही, बँडविड्थचा इश्यू. तर ते जर काही नवीन सुचलं तरी सुद्धा ते दिग्दर्शकाशी बोलून त्याच्यावरती एकदा शिक्कामोर्तब झालं की मगच ती गोष्ट करायची, कधी आगाऊपणा नाही करायचा. म्हणजे प्रयोगात जरी चेंज काही करणार असेल तरी मी विजयला फोन करायचे की विजय जरा हे थोडंसं ना, त्याला नाही येते त्या पद्धतीचा रिस्पॉन्स जो आपल्याला वाटत होता, प्रतिक्रिया जरा विचित्र येते, तर मी जरा ते बघळलं तर चालेल का, किंवा हे असं केलं तर चालेल का, हे मी नेहमी विचारायचं आणि मी अजूनही विचारते. म्हणजे मला, आणि सुदैवाने दिग्दर्शक चांगले असतात. पण म्हणजे नटाची फ्लेक्झिबिलिटी वेगवेगळ्या पद्धतीच्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना, की मला हे वाटतंय तरी सुद्धा त्याचा विचार जास्त व्यापक आहे, म्हणून ती समजून घेऊन, नुसतं अच्छा तू म्हणतोयस तर मी असं करतो असं न करता, ती पूर्णपणे समजून घेऊन की तो कुठल्या अँगलने हे आपल्याला सांगतोय, आणि ती आपल्याला पटलेली नसली एका पॉइंटला तरी सुद्धा ती आत्मसात करून ती सादर करणं, ह्याच्यासाठी प्रचंड फ्लेक्झिबिलिटी आवश्यक आहे नटाकडे. त्या अत्यंत इलॉजिकल गोष्टी करताना तुम्हाला खूप लॉजिक लावायला लागतं. खास करून विनोदी कदाचित नाटकांच्या बाबतीत किंवा विनोदी पद्धतीच्या सादरीकरणाच्या बाबतीत हे फार अगदीच नाही. हा फार मालिकांच्या बद्दल सुद्धा मला माहितीये की मी एरवी अशी नाही वागणार, मी असा ग्लास नाही फोडणार एवढ्याशा गोष्टीला. पण जर ते तिकडे त्यांना ते ड्रॅमॅटिक जर करायचं असेल तर त्यावेळेला हे आपल्याला पटवून द्यायला लागतं की मग मला ते टेक्निकली तो कसा तिथेच पडणार आहे, कसं होणार आहे, हे चोख करायला लागतं. तुला कधी अभिनेत्री म्हणून तू केलेल्या नाटकांमध्ये, तुझ्या नाटकांमध्ये काम केलंस, त्या नाटकाच्या कुठल्या लेखकांबरोबर चर्चा करायची संधी मिळाली आणि त्यांनी काही नट म्हणून किंवा तुला ती भूमिका समजण्यामध्ये काही जास्त फरक पडला किंवा फायदा झाला, असं काही झालं? दोघेही लेखक आता नाहीयेत. विजय तेंडुलकर आणि रत्नाकर मतकरी हे दोघे. मतकरी काकांना अशी सवय होती की ते 0 शो व्हायच्या आधी एक पूर्ण रंगीत तालीम बघायला यायचे आणि इतकं आत्मीयतेने नाटक स्वतःच बघणारा. आणि तुला मी सांगते ना की ज्या माणसामध्ये एक निरागस मूळ शेवटपर्यंत असतं ना, तो फार उत्तम कलाकार असतो. ते मूल जगत ठेवायला लागतं आपल्याला आपल्यामधलं. मतकरी कुठल्या तरी दुसऱ्या माणसाचं नाटक बघायला आल्यासारखं स्वतःचं नाटक बघायचं. त्याच्यावरची मालकी त्यांनी सोडलेली असायची पूर्णपणे. हे माझं नाटक तुम्ही सादर करताय, हा आवाज नसायचा ते नाटक बघताना. आणि ते प्रेक्षकासारखं ते सगळं नाटक बघायचंय आणि मग त्याच्यानंतर मग हळूच मला सांगायचं की अगं ते इतकं सो सॉरी म्हणू नको ग, ते कोणतरी गेल्यानंतर म्हणतात, ते नुसतंच सॉरी आहे, इतकी इंटेन्सिटी देऊ नकोस त्याला. किंवा अशा काहीतरी छोट्याशा गमती जमती ते येऊन सांगायचंय, ती कशाला तिकडे बसतीये, ते सारखं लक्ष मग तिकडे जातंय, तर ती मध्ये बसू शकेल का रे विजय. पण ते करताना सुद्धा दिग्दर्शकाचा, नटाचा, सगळ्यांचा मान ठेवून ते सांगायचंय जे काय सांगायचंय ते. कधी असं म्हणजे मी सांगतोय, मी नट, मी लेखक आहे, जरा हे करा, असलं कधी नाही. म्हणजे आमच्याकडे तर इतके आचरट लोक होते. सुधीर जोशी आणि मोहन जोशी माझ्या नाटकामध्ये होते एकदा पाहावं करून मध्ये. सुधीर खूप काय काय स्वतःच्या पदरची वाक्य बोलायचा आणि एकदा रत्नाकर मतकरी आले तेव्हा ना सगळ्यांच्या आमच्या पाया पडला याच्यामध्ये ग्रीन रूम मध्ये. अरे त्या लेखकांनी रक्त आटवून वाक्य लिहिली आहेत, कधीतरी त्यांनी जे लिहिलंय ते बोला, असं तो आम्हालाच म्हणे. तर मतकरी काका तिकडे मागे होते, ते म्हणाले की नाही नाही, तू पुढच्या वेळेपासून तू माझा सहलेखक हो.
इतकी त्यांच्याकडे हे होतं माहितीये का, म्हणजे इतके ते खुल्या दिलाचे आणि अशा पद्धतीचे होते. त्याच्यामुळे ते एक होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेंडुलकरांचं आता 10वीतल्या मुलांना कदाचित हे नाटक बघता येईल, 7वीच्या मुलांसाठी फारच लवकर होईल. पण सखाराम बाइंडर हे जे मी नाटक केलं होतं त्याची अर्धी तालीम झालेली असताना आम्ही तेंडुलकरांकडे गेलो होतो. आणि तेंडुलकरांशी बोलताना त्याच्यामधल्या ज्या सखारामच्या आयुष्यात येणाऱ्या 2 बायका आहेत, पहिली लक्ष्मी येते, नंतर चंपा येते. लक्ष्मीला त्यांनी घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि नंतर त्यांनी चंपा बरोबर एक आपला औटघटकेचा संसार थाटलेला असतो. आणि त्यावेळेला लक्ष्मी काही कारणाने परत येते आणि चंपा तिला घरामध्ये ठेवून घेते. अशा पद्धतीचं ते सगळं जेव्हा होतं तर त्याबद्दल जेव्हा आम्ही बोलत होतो त्यावेळेला संदेश कुलकर्णी एकदम पटकन म्हणाला, बाबा चंपाचं मन किती मोठं आहे ना. तर ते पटकन म्हणाले की असे ढोबळ शब्द आणि संज्ञा वापरू नका रे. मन मोठं, मन होतं, तिची समजूत मोठी आहे, तिची जगण्याची समजूत मोठी आहे, त्याच्यामुळे ती ह्या पद्धतीची ऍडजस्टमेंट करते. आता ह्या एका वाक्याने मला म्हणजे खुलजा सिमसिम किंवा तिळा दार उघड सारखं ती भूमिकेची गुहाच उघडली. आणि परत त्यांचं म्हणणं जे होतं की आतून बाहेर आलं पाहिजे जे काही आहे ते. म्हणजे तुम्ही याचा विचार करता की साडी कशी नेसेल, मेकअप कसा असेल, मी कसा दिसेन हे काम करताना, मी कशी दिसेन हे काम करताना, मला दागिने घालायला मिळतील, मला हे करायला मिळेल, हा विचार आधी नसतो. आधी त्याचा आत्मा गवसायला पाहिजे आपल्याला, मग आपल्याला बाह्यरूप काय आहे ते गवस. जेव्हा त्यांनी म्हटलं की चंपेची समजूत मोठी आहे, त्याच्यानंतर जे काही दिग्दर्शक मला सारखं सांगत होता की तुझे डोळे असे दिसले पाहिजे, तुझा जरा खर्जातला तू आवाज लावा, आणि तो काही केला तो जमत नव्हता, सुटत होता. पण तिची समजूत मोठी आहे हे कळल्यानंतर ना माझी पूर्ण बॉडी लँग्वेजच बदलली. आणि इतका तो अनुभव वेगळा होता, कारण लेखक तुम्हाला फार वेगळ्या पद्धतीने ते सांगू शकतो की त्याचं म्हणणं काय येते, नेमक्या शब्दात सांगू शकतो. आणि त्याच्यामुळे हे 2 अनुभव आहेत, मतकरी सरांचे आणि तेंडुलकरांचे, जे मी बाबांचे, की जे मला फार महत्वाचे वाटतात. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की कुठल्याही पद्धतीचं नाटक असेल आणि जर लेखक जर हयात असेल तर जरूर जाऊन त्याच्याशी एकदा संवाद साधावा, कारण तो एक फार वेगळ्या पद्धतीची इन्साइट किंवा एक वेगळ्या पद्धतीची दृष्टी तुम्हाला देऊ शकतो तुमच्या भूमिकेबद्दलची. क्या बात. वा, तेंडुलकरांना भेटता आलं म्हणजे आता आणि इवन म्हणजे लेखकाशी चर्चा करता येणं हा एक तांत्रिक मुद्दा झाला, पण विजय तेंडुलकरांना भेटता आलं आणि त्यांच्याशी याविषयी बोलता आलं हे भाग्यच म्हणायला पाहिजे. अगदीच अगदीच. आता हे सगळं आपण शाळेतल्या मुलांसाठी बोलतो, म्हणून एक असा छोटासा प्रश्न मला विचारावासा वाटतो की आता म्हणजे तू शाळेत काम करत होतीस तेव्हा खूप तो सभाधितपणा होता किंवा भीड चेपली सगळं सगळं, पण आता थोडस पुढे आल्यानंतर आता जेव्हा तू मागे वळून बघतेस तेव्हा शालेय वयात जेव्हा हे सगळं कला शिकण्याचं काम सुरू होतं, स्पेशली अभिनय शिकण्याचं काम सुरू होतं, तर त्याचं काही वेगळं एक महत्व वाटतं किंवा ती अपॉर्च्युनिटी आहे का, ते ठीक आहे म्हणजे एक संस्कार होऊ द्यावा न होऊ द्यावा, काय वाटतं तुला? खूप मोठी संधी वाटते मला या पद्धतीचं प्रशिक्षण मिळणं. कारण मी जसं मी तुला म्हटलं ना की आता तुम्ही त्या वयामध्ये तुम्ही त्या सगळ्या ग्रूव्ह मध्ये असता, पाठांतर, भाषा शिकणं, नेमस्त असणं, वेळेत गोष्टी करणं, ह्या सगळ्यामध्ये असताना तुम्हाला जेव्हा अशा पद्धतीचं काहीतरी प्रशिक्षण मिळतं आणि तुम्ही सगळं तुमचं सुटल्यानंतर परत तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता, त्याच्यामध्ये खूप फरक असतो. आता ना फार नैसर्गिकरित्या काही गोष्टी, म्हणजे आपण जे म्हणतो ना की सभाधीटपणा शिकणं, आता सभाधीटपणा आधीच त्यांच्याकडे येईल. प्रशिक्षणाच्या दरम्यानच ती गोष्ट होणार आहे की त्याच्यानंतर त्यांना जर कोणी विचारलं की तू कसा असा सभाधीट झाला, असं त्यांना सांगता पण येणार नाही, कारण ती फिअर काय असते ते कधी अनुभवणारच नाही. ती भीती काय असते त्याचा त्यांना अनुभवच येणार नाही, कारण ते ऑलरेडी प्रशिक्षित आहेत, ऑलरेडी ते त्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि काय असतं रे शेवटी, म्हणजे मला असं वाटतं की
मी वर्गामध्ये शिक्षक नसले, एखादे अनुपस्थित असले की मला गोष्ट सांगायला बोलवायचे. का बरं? मराठी माध्यमाची शाळा होती, सगळ्याच मुली वाचत होतो, सगळ्यांनाच गोष्टी माहिती होत्या, पण 4-2च मुलींना का बोलवत होते गोष्ट सांगायला? कारण ती हातोटी असते, ती गंमत असते, आणि ती गंमत तुम्हाला येणार आहे का नंतर? हे म्हणजे आता ते हे प्रशिक्षण घेत आहेत म्हणजे ते सगळेजण नट होणार आहेत असं काहीच गोष्ट आवश्यक नाही. बरोबर. पण आपल्याला त्याची गोडी आहे का हे ह्याच वयात कळणं हे फार आवश्यक आहे. आणि सॉरी, म्हणजे मला काही कुणाचा अपमान करायचा नाहीये, पण तरी सुद्धा जे आता पैशाला पासरी प्रशिक्षण केंद्र उघडतायत लोक आणि त्याच्या जाहिराती करतात, आणि मग आमच्याकडची ही मुलगी ह्या टीव्ही सिरियल मध्ये त्यांच्या त्या मालिकेत झळकली आणि इथे झळकली आणि तिथे झळकली, हे जे सगळं बाजारू प्रशिक्षण असतं ना त्याची काही मजा नाहीये. कारण तिकडे चटचट चटचट गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात, काहीतरी 4-2 गोष्टी होतात. हे आपल्या शाळेमध्ये आपण काहीतरी शिकत असताना, आपलं शिक्षण ही प्रोसेस चालू असताना त्याच्या बरोबरीने आपण ही गोष्ट शिकतोय, हे फार सुंदर आहे. आणि मला नक्की माहितीये की मी स्वतःच्या बद्दलचा अनुभव सांगते हा, की ज्या वेळेला मी भाषणांमध्ये मला बक्षिसं मिळायला लागली, ज्या वेळेला मला नाटकामुळे लोक माझ्याकडे बघायला लागले, त्यावेळेला मला गणित चांगलं यायला. सिरियसली. कारण काय होतं की ह्या एका क्षेत्रामध्ये तुम्ही इतके खुलत जाता, तुम्ही तुमच्याकडे स्वतःकडे बघायला लागता. दियाच्या शाळेमध्ये, माझी मुलगी ज्या शाळेमध्ये शिकली, माझी दोन्ही मुलं मराठी माध्यमामध्ये शिकली, आणि खूप मला त्याच्याबद्दल लोक बोलायचे की काय हे इंग्लिश मिडियम मध्येच घालायला पाहिजे तो मुलांना, असं तसं. पण मी पाठवलं मोठ्या हट्टाने माझ्या मुलांना तिकडे, आणि दिया बांद्रेला ज्या शाळेत जायची तिकडे बरीच मुलं झोपडपट्ट्यांमधून किंवा इकडून तिकडून अशी सगळी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची मुलं यायची. तर मला सांगितलं होतं की तुम्ही त्यांचं अभिनय प्रशिक्षण आठवड्यातून 1 दिवस घ्या, आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी अभिनय प्रशिक्षण नाही शिकवणार. मला मुलांना कारण काय होतं बघ, आपल्याला नेमका राग आलाय का, आपल्याला वाईट वाटलंय का, आपल्याला संताप आलाय का, आपल्याला ही गोष्ट सहन होत नाहीये की माझा अपमान झालाय, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत ना, ह्या सगळ्या भावना वेगळ्या वेगळ्या आहेत. या भावना वाचायला कधी शिकणार तुझं? तर आपण आपल्याला कळायला, आपल्या मनात काय होतंय ते कळायला, आपल्या डोक्यात काय होतंय ते कळायला, त्याच्यावरती रिॲक्ट काय व्हायचंय हे कळायला, दुसऱ्याला रिॲक्शन देताना थोडंसं थांबायला, या सर्व गोष्टी ह्या तुम्हाला अभिव्यक्तीच्या बद्दलच्या सर्व गोष्टी ह्या तुम्हाला नाटकाद्वारेच कळतात, नाटकाच्या प्रशिक्षणाद्वारे कळतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माणूस म्हणून मी व्यक्तिमत्व विकसित व्हायला वगैरे असं म्हणणार नाही, पण एक छान माणूस व्हायला, एक छान मुलगा व्हायला, एक छान मुलगी व्हायला, आपलं आपण आपल्याला कळायला, मला असं वाटतं की नाट्य प्रशिक्षणासारखी दुसरी गोष्ट नाही. क्या बात, क्या बात. अगदी शेवटचे आता 2च प्रश्न. एक म्हणजे जसं मगाशी दिग्दर्शकाबरोबरचं नातं तू सांगितलंस नटाचं कसं असतं, तसं नटाचं दुसऱ्या नटाबरोबर, को ऍक्टर बरोबरचं नातं इन द सेन्स मी थोडंसं शिक्षणाच्या दृष्टीने म्हणतोय की आपण अभिनय शिकतो आहोत, तर मगाशी तू बोलता बोलता म्हणालीस की काही गोष्टी पाहणं, ऐकणं, वाचणं, हे सगळं जसं आहे, म्हणजे दोन्ही प्रश्न मी एकमेकांना जोडूनच विचारतो की सगळ्या कला किंवा कला प्रकारांमध्ये सगळ्या हे जे आहे ना, हे कुठे इंटरकनेक्टेड आहे असं तुला वाटतं का? म्हणजे सगळंच चित्र, म्हणजे आपण चांगलं चित्र पाहायला शिकलं पाहिजे किंवा आपण चांगलं गाणं ऐकायला शिकलं पाहिजे, भले आपल्याला गाता येत नसेल, किंवा म्हणजे हे बघणं वाचणं हे जे तू म्हणतेस तो एक प्रश्न, आणि विशेषतः सहकलाकारांकडून शिकताना तुझा काही अनुभव असेल तर तोही ऐकायला आवडेल. हो, सहकलाकारांकडून शिकतानाच्या बद्दल मी परत सांगेन तुला असं की ते टीमवर्कच असतं. म्हणजे साधं जर आपण असं जर बघायला घेतलं की जोडीने तुम्ही नाचताय, तुझी आणि तुझ्या, मी आहे आणि माझ्या बरोबर माझा हिरो आहे, आणि आम्हाला एक स्टेप करायची, इकडे डावीकडे 3 पावलं टाकायचे तर इकडे उजवीकडे 3 पावलं टाकायचे. जेव्हा त्याचा डावा पाय असतो तेव्हा जर मी माझा उजवा घेऊन मी इकडे जायला लागले तर ते नाही ना होणार तसं व्यवस्थित. तर त्याच्यामुळे त्याच्यामधला जो काही हे असतो की
त्याच्यातला जो तुम्हाला समन्वय साधायचा असतो एकमेकांबरोबरचा, तो तर तुम्हाला करायलाच लागणार. तो तर बॅलन्स तुम्हाला सतत सांभाळायलाच लागणार. दुसरी गोष्ट, कुरघोडी करायची एक गोष्ट असते की टिपिकल पूर्वीच्या नाटकांमध्ये असं खूप व्हायचं, व्यावसायिक नाटकांमध्ये, की दुसऱ्याचं काम म्हणजे त्याचं काम पाडायचं आणि माझं काम जास्त चांगलं व्हावं याच्यासाठी मी सतत पुढे बघत राहायचं, तो बोलत असताना त्याच्याकडे बघायचं नाही, अशा गोष्टी. पण आता असं कुणीच करत नाही, खरंच करत नाही. फार मदत करतात मुलं एकमेकांना. आणि मला स्वतःला असं वाटतं की इंटरडिपेंडन्स नावाची जी गोष्ट असते की परस्परांवरती अवलंबून राहता आलं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणता कामा नाही की माझ्या खांद्यावरती मी नाटक घेऊन जाऊ शकते, असं कुणीही घेऊन जाऊ शकत नसतं, कोणीच करू शकत नसतं असं. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी असं कधीतरी असायचं की 2 मोठी माणसं घ्यायची आणि मग बाकीची काम करायला कपडेपणाची मुलं ते पण करायची, हे पण करायची. करावंच त्यांनी, म्हणजे नटांनी कपडेपणात काम करावंच ह्या मताची मी आहे. पण तरी सुद्धा हे असं ज्यांना नाटकात इंटरेस्ट नाही त्या लोकांना सुद्धा आणून उभं करायचं आणि त्यांना काम करायला लावायचं. कारण आमच्याकडे 2 धंदे लोक आहेत, असं आता होत नाही. आता प्रत्येक छोटी छोटी गोष्ट करणाऱ्या माणसाने सुद्धा खूप उत्तम जर ती केली तरच त्या नाटकाचा समग्र अनुभव समोरच्याला येणार असतो. आणि आपल्याला तो तसा अनुभव स्वतःलाही येण्यासाठी आणि कारण तो जोपर्यंत मला येत नाही ना तो अनुभव, तोपर्यंत मी तो समोरच्याला पोहोचवू शकणार नसते. मग तो तसा येण्यासाठी मी माझ्या आवाक्यात राहून सगळ्यांना मदत करून माझ्या बरोबर घेतलं पाहिजे, तर तेही मला मदत करतात. नाटक करताना लिस्निंग नावाची गोष्ट आपण खूप सांगतो की महत्वाची असते. मी नेहमी म्हणते की जसं मी रत्नाकर मतकरींच्या बद्दल म्हटलं की त्यांनी ते नाटक हे माझं नाहीच असं समजून ते म्हणायचं, बघायचं, ते त्यांना करता यायचं. कारण तितकं तुम्ही स्वतःला हे ठेवलं पाहिजे, तुम्हाला सरप्राईज केलं पाहिजे गोष्टींमध्ये. आता नटांना मी कित्येकदा सांगते, तर मी मालिकेत जेव्हा काम करत होते तेव्हा मी म्हणायचे की नंतर तुम्हाला हा धक्का मी देणार आहे, त्याचे एक्सप्रेशन आधीपासून कसे येतात तुमच्या चेहऱ्यावर, कारण तुम्ही स्क्रिप्ट वाचलंय ना. तुम्ही जेव्हा काम करणार आहात तेव्हा तुम्हाला तो धक्का बसला पाहिजे, ते तुम्ही तेव्हाच ऐकणार आहात. तर हे करायला हे मला कळलेलं आहे, कारण मी त्यांच्यापेक्षा थोडी वर्ष जास्त काम केलेलं आहे. तर हे मला माझ्या नटाला सांगायला पाहिजे. नाहीतर जेव्हा मी सांगेन आणि त्यांनी धक्का बसल्यासारखं जर दाखवलंच नाही तर मी चुकीची दिसेल, माझ्या कामाला काहीच अर्थ नाही. आणि जोपर्यंत माझ्या नटांची सुद्धा नीट संवाद नाही, तर मग माझा प्रेक्षकांशी काय संवाद होईल. त्याच्यामुळे तो खूप आवश्यक आहे. आणि बरोबरच तुम्हाला घेऊन चालायला लागतं आणि बरोबर चालायला लागतं. आणि जर मी 4 सूचना लोकांना करत असेल तर त्यांच्याकडून कधीतरी आलेली एक सूचना मलाही ऐकायला लागते. तर हा खुलेपणा मनाचा नटाकडे असला, नटाने मुळातच खूप खुलं असलं पाहिजे. झापडं बंद करणारा माणूस किंवा मला हे चांगलं येतं, माझी वाहवा झाली, आता मला काही अचीव करायला राहिलं नाही, असा जो म्हणतो तो तिथे संपायला सुरुवात. आणि मी म्हंटल तसं शेवटचा प्रश्न, मला माहितीये तुझं वाचन किती छान आहे, किती किती खोल आहे, भरपूर तू वाचतेस. तर या सगळ्या म्हणजे असं वाचणं, चांगलं गाणं बघणं, तर या सगळ्या कलांचा एकमेकांशी आतून कुठेतरी त्या जोडलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा फायदा होतो का, म्हणजे काही अधिकचा फायदा होतो का नकळत? निश्चितच होतो. कारण हे बघ, आता नटाच्या बद्दलच बघ, म्हणजे मी नेहमी म्हणते ना की मी माझ्या एका आयुष्यात किती आयुष्य जगते. मी डॉक्टर केलंय, मी नर्स केलीये, मी पोलीस ऑफिसर केलीये. हे मला कधी करता आलं असतं, मला कधी त्याच्यामुळे तुमची निरीक्षण तुम्हाला खूप उपयोगी पडतात. म्हणजे वाचन ही गोष्ट तर आहे, निरीक्षण म्हणजे डॉक्टरांच्याकडे ह्याच्यात जर मी बसले असेल ना, कन्सल्टिंग रूम मध्ये जर मी वेटिंग साठी जर बसले असेल ना, तिकडे सुद्धा 4 बायकांच्या मी लकबी मी बघून घेते की अरे हा ही अशी बोलतेय, हा हिचं हे असं होतंय. हे जसं आपल्याला मिळतं तसं चित्रपटांमधून पण कळतं कितीतरी वेळेला. म्हणजे आता मी तुला सांगते, खूप मुलं आत्ताची जी हिंदीमध्ये येत आहेत ती न्यूयॉर्कला वगैरे शिकून येतात रे, ऍक्टिंग स्कूल्स मध्ये. प्रत्येक माणसाचं भौगोलिक परिस्थितीनुसार त्याची देहबोली वेगळी असते. पण
पंजाबी लोक सगळं असं असं करतात, पटापट कुणाला येऊन ते मिठ्या मारू शकतात 2 ओळखींमध्ये. मराठी लोक नाही तसे भेटत, पण मराठी लोकांचं इंटलेक्च्युअल कनेक्शन फार लवकर जुळू शकतं कुणाशी तरी. जिव्हाळा असतो, पण तो दाखवायची पद्धत वेगळी असते. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मला वाटतं चित्रपट बघून, मालिका बघून, चांगलं वाचून सुद्धा, म्हणजे आपल्याकडे इतकं सुदैवाने अनुवाद झालेलं इतकं चांगलं साहित्य आहे, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला इतक्या गोष्टी कळत राहतात. आणि भाषेच्या समृद्धीबद्दलचं जे मी म्हणते, नटाला भाषा उत्तम असलीच पाहिजे, थोडस नाचाचा अनुभव पाहिजे, थोडस गाण्याचा अनुभव पाहिजे. तर जितकं तुम्ही हे बघाल, कारण की कुठलीच कला ही स्वतंत्रपणे, म्हणजे चांगला चित्रकार आहे पण त्याला गाणं अजिबात आवडत नाही, त्याला नाटक अजिबात आवडत नाही, असं कधीच होणार नाही. किती छान ही गोष्ट दिसतेय, ती किती छान ती आहे, त्याचा आस्वाद कसा घ्यावा, हे सगळं कळण्यासाठी या सगळ्या गोष्टी खरंच खूप इंटरलिंक्ड आहेत. म्हणजे चित्रकलेच्या बद्दल सगळेजण असं म्हणतात की काय इतकं हे, की नटाला काय गरज आहे नेपथ्य कळायची. अरे कळायची गरज आहे. माझा लाईट कुठे असणार आहे, लाईटिंगचा एरिया काय असणार आहे, माझा म्युझिकचा क्यू कुठे वाजणार आहे, तो काय पद्धतीने, म्युझिक ऑपरेटर असतो तो सुद्धा त्या नाटकाचा फील घेऊन म्युझिक सोडतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर तो जो म्युझिक वाजवणारा जो समोर बसलेला आहे, त्याला फक्त कुठलं बटन दाबायचं हे कळून उपयोग नसतो, त्याला त्याचा आत्मा कळला पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्हाला कलाकार म्हणून जर तुम्हाला कलेचा आत्मा जर जाणून घ्यायचा असेल, तर तिच्या ज्या काही अभिव्यक्ती, ज्या ज्या पद्धतीने ती कुठे कुठे व्यक्त होते, ते सगळं तुम्हाला जितकं जास्त आस्वादता येईल. मला असं वाटतं की मला सुमितचा खूप हेवा वाटतो या गोष्टीच्या बद्दल, की तो इतका उत्तम गातो. माझी त्रेधा तिरपीट व्हायची. हा किस्सा मला मुलांना अगदी नक्की सांगायचा आहे तो, ह्याच्यासाठी की कशा गोष्टी असतात, की सुमितचं म्हणणं असं होतं की तू नट आहेस आणि तुला सूर कळतो चिन्मय, त्याच्यामुळे जर थोडासा रियाज केलास तर गाणं अशक्य नाहीये. तू इतकं गाणं ऐकलंय चांगलं चांगलं, शास्त्रीय संगीत घरात आहे माझ्या, इतकं सगळं चांगलं ऐकलेलं आहे, त्याच्यावर तुला सूर, कणसूर, बेसूर या सगळ्या गोष्टी तुला कळतात. तर मी काय त्याचं फार ऐकलं, मी रेकॉर्ड केली माझी गाणी, आणि माझ्याच आवाजातली रेकॉर्डेड गाणी त्याच्यावरती मी लिपसिंग करायचं. लेकुरे उदंड झालीमध्ये दुसऱ्या पार्श्वगायिकेला गायला सांगितलं नव्हतं, मीच गायले होते. पण एकदा आमच्या त्या प्रयोगाला आप्पा वढावकर, जे खूप मोठे अरेंजर आहेत आणि संगीतकार आहेत, आप्पा आले होते नाटकाला, आणि आप्पा मला म्हणाले की हे चीटिंग आहे. कारण चीटिंग अशा दृष्टीने म्हणाले की तुला जर गाताच येत नसतं ना, आणि तू गायलीच नसतीस, तर काय प्रश्न नव्हता की अरे तिला गाता येत नाही म्हणून तिने पार्श्वगायिका घेतली. पण तू स्वतःच गायली असता ती गाणी, रेकॉर्डिंग रूम मध्ये जर जाऊन तू गाऊ शकतेस, तर तू स्टेजवरती का नाही गाऊ शकत, नको करूस तू हे असं. आणि त्याच्यानंतर मी जवळजवळ 8 दिवसांनी आमचा प्रयोग होता. 8 दिवसांनंतरच्या प्रयोगापासून मी गायला सुरुवात केली प्रत्यक्ष ट्रॅकवर. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टी असतात, म्हणजे भीड चेपली वगैरे आता मी मला सगळंच यायला लागलं असं कधीच होत नाही. तुम्ही परत परत प्रत्येक नाटक करताना, प्रत्येक सिनेमा करताना स्क्वेअर वन पासूनच सुरुवात करता असं मला वाटतं. तर ती एक गंमत आहे. आणि ह्या गोष्टी मला असं वाटतं की आणि आत्ताच आहे, हा रसास्वाद कसा घ्यावा किंवा तो घेण्याची आवश्यकता काय आहे हे करेक्ट ह्या वयात जर कळलं तर तुमची आयुष्यभराची निश्चिंती. क्या बात आहे. म्हणजे आता खरं तर ना, थँक्यू किंवा धन्यवाद हे फार तोकडे शब्द आहेत. पुलंनी एका त्यांच्या भाषणात असं म्हटलंय की मराठी माणूस जर का असं धन्यवाद, आभारी आहे असं तो बोलायला लागला तर तो खोटं बोलतोय हे समजून घ्यायचं. कारण आपल्याकडे असं, आपल्याच घरात आपण छान, आपण कोणाच्याही घरी गेलो आणि छान पोहे खाल्ले किंवा छान पदार्थ काही मिळाला आणि त्याच्यावर आपण अत्यंत फॉर्मली असं धन्यवाद वगैरे म्हणायला लागलो तर ते आपल्याला जमत नाही, मराठी माणसांनी ते करू नये. तर मी म्हणजे मला माहितीये की तुला हे लक्षात येईल मी काय म्हणतोय, पण म्हणून आपण असं म्हणायचं की मजा आली. मजा आली नाही, प्रश्नच नाही. आणि ती मजा पुन्हा येण्यासाठी मी अशी प्रार्थना करतो की लवकरात लवकर हे कोविडचं संकट आपलं संपलं, की आमच्या शाळेतल्या मुलांनी काही छान कार्यक्रम केला तर त्यासाठी मला तुला पुन्हा बोलवायला नक्की आवडेल.
आणि तू नक्की नक्की आमच्या कार्यक्रमाला आलीस तर आम्हाला नक्की जास्त आनंद होईल. प्रत्यक्ष मुलांना तुला नक्की भेटायलाही येईल, आवडेल. नक्की येईल. मला सुद्धा हा संवाद जो आहे तो फक्त तुझ्या माझ्यामध्ये न होता जर मुलांनी प्रश्न विचारले असते तर मला खूप मजा आली असते असं मी तुला म्हटलं होतं. तर तसे जेव्हा कधी मुलांचे प्रश्न असतील तेव्हा तू मला कळव आणि मी पत्र लिहून सुद्धा उत्तर पाठवीन, कारण मी तेही करते. मी वा. पत्र लिहिते अजूनही. पण मला खरंच मुलांना प्रत्यक्ष भेटायला मला जास्त मजा येईल आणि हे आपण नक्की घडवून आणू. जसं आपण या काळामध्ये माझ्यासारख्या टेक्नॉलॉजिकली चॅलेंज बाईला ह्या गोष्टी करता येतात तर त्या गोष्टी मला जास्त सहज साध्य आहेत. त्याच्यामुळे मी नक्की येईन आणि मला फार मजा येईल मुलांना भेटायला. क्या बात आहे. नाही, आणि मी विशेष करून सांगू इच्छितो की या इंटरव्ह्यूच्या आधी आपण जेव्हा बोललो होतो हा इंटरव्ह्यू करण्यासंदर्भात, तेव्हा तुझे सांगितलं होतंस की मुलांना हा इंटरव्ह्यू बघून काही प्रश्न पडले तर मी निश्चित ते प्रश्न हो नोंदवून तुझ्यापर्यंत पोहोचवेन. हो हो. आणि अगदी मुलांनाही त्याची उत्तरं ऐकायला आवडतील. येस. तर एवढ्या अत्यंत साध्या सोप्या सरळ भाषेत आम्हाला एका नटाची प्रक्रिया अनुभवायला मिळाली, ऐकायला मिळाली. मला खूप खरंच मजा आली. अशा निमित्ताने आपणही या विषयांवर बोलतो, अन्यथा आपण भेटल्यावर वेगवेगळे विषय असतात, अशा नाही नाही, निमित्ताने आपल्याला उजळणीच असते बोलतो. अरे. या खरंय. मुलाखती म्हणजे उजळणीच असते स्वतःची स्वतःशी. क्या बात. त्यामुळे माझीही उजळणी तुझ्या बरोबर करण्यासाठी मला तू मदत केलीस त्याबद्दल मनःपूर्वक आभार. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतर्फे आणि आमच्या सगळ्या मुलांतर्फे तुझे मनःपूर्वक आभार. आणि आपण धन्यवाद. लवकरच भेटूयात. थँक्यू.